नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचबरोबर वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे. याच दरम्यान अनेक झाडं जी आहेत ती कोसळताना आपण पाहतोय. परंतु पावसाळ्यापूर्वी ज्या काही उपाययोजना असतात त्या कुठेतरी केले गेलेल्या नसाव्यात असा प्रश्न उपस्थित होता. असं आपण काय बोलतोय की अनेक नागरिक ज्या ठिकाणी राहतात त्या वस्तीवरती सध्या एक भलं मोठं झाड पडलेलं आहे. आपण जर इथून बघत असाल तर ह्या झाडाचं जे काही छत आहे ते खाली पडलेलं आहे आणि चिमुकले आणि लहान मुलांनी त्याचबरोबर मोठ्यांनी सुद्धा या घरातून त्यांचा जीव जे आहे ते बचावत बाहेर आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या ठिकाणी कात्रप गावामध्ये आपण आलेलो आहोत. अनेक रहिवासी कुटुंब इथे राहतात. मात्र ही परिस्थिती का उद्भवते आहे, याला जबाबदार कोण, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काय सांगाल, कधी ही घटना घडली? कधी घडली ना दादा? नक्कीच. काय झालेलं तेव्हा? तेव्हा वारा होते, पाऊस पण होते. हा, पाऊस पण होते, वारा पण होते. आम्ही झाड हळूहळू आला, आम्ही परत बाहेर आले. आतमध्ये काही नुकसान झालं जाऊन बघितले पण नाही, आम्ही भीती वाटली. तुम्ही किती वर्षांपासून इथे राहतात? बरी वर्ष झाली. काही कोण म्हणजे तिथे कोण होतं घरामध्ये ज्या वेळेला झाड पडलं त्यावेळेला? आम्हीच होते, मज होते. तुम्हीच होतात घरामध्ये. मग आता तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था आहे का? राहण्यासाठी घर आहे का आता दुसरं? कुठे कुठे राहणार आहात? नाही, आता कुठे नाही घर. कुठे नाही. मग आता सध्या कुठे आहात तुम्ही? कुठे राहतात आता सध्या? इथेच आहे. इथेच आहे. म्हणजे घर नाहीये तुम्हाला आता? नाही. हे जे काही नुकसान झालंय याला जबाबदार कोण असावं, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या घराचं नुकसान झालंय ना, वाईट वाटत असेल ना तुम्हाला. मग हे नुकसान कोणामुळे झालं, काय वाटतं तुम्हाला? मोठा येते तर समजा पाहिजे. तुम्हाला माहिती होतं का ते झाड पडणार आहे? नाही माहिती एवढा काही. माहित नव्हतं. तुम्ही कोणाला सांगितलं होतं का की हे झाड पडू शकतं किंवा याला इथून कापा किंवा स्थलांतर करा, असं काही सांगितलं होतं का तोडायला पाहिजे? फोन केले मी. फोन केलेला? फोन केले. इकडे काम चालू, तिकडे काम चालू असं बोलला मी. तुम्ही आम्हाला सांगत होता तुमच्या आई होत्या घरामध्ये असं त्यावेळेला. काय घडलेला प्रसंग? काय बा कोण होतात? हो, आमची आई पण होती आतमध्ये. आम्ही सगळे म्हणजे झाडचा हळूहळू आवाज आलाय तो पटके आम्ही बाहेर निघले सगळे. लहान मुलं पण होते का? तू पण होतीस तिथे? लहान लहान पोरे. आता पाऊस पडते, सगळं आमच्या घर नुकसान झाले. आता आम्ही कुठे राहणार आहे? कुठे जायचं? पाऊस पण पडते, बाहेरच आहे. आपण आता थोडासा पाऊस जो आहे तो कमी झालाय. बाहेर येऊन आपण कॅमेरामॅनला विनंती करूया की यांची जी घरं आहेत ना ती घरं एकदा कृपया आमच्या दर्शकांना आणि प्रशासनाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहतो, इमारतींमध्ये राहतो, मात्र ही परिस्थिती बदलापूर मधलीच आहे, बदलापूर कात्रप गावामधली. आणि हे सुद्धा माणसंच आहे, परंतु त्यांच्या घराची परिस्थिती जर आपण आता बघितली तर अतिशय लाजिरवाणी झालीय. कारण याला कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे का? पावसाळ्यापूर्वी ज्या काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या, जिथे काही अशी झाडं आहेत की जी पडू शकतात, खरं तर त्या झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या पाहिजे होत्या, तिथं निरीक्षण केलं गेलं पाहिजे होतं, योग्य असल्याची झाडं तिथून हटवण्यात यायला पाहिजे होती, पण तसं काहीच झालं नाही. एक तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक दादा जे आहेत ते इथून